हेलो दोस्तों। तर आज मी बनवते व्हेज पुलाव बनवते। त्याच्यासाठी इथं मी बटर आणि फुलवड घेतलेले. फुलवड मी गरम पाण्यातनं काढून घेतलेली आहे. इथं एक टमाटा आहे, कांदा आहे, एवढं सगळं घेतलं. पनीर पण घेतलेलं आहे. इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग कढईमध्ये मी तेजपत्ता, जिरं आणि मोहरी टाकेल. ते चांगले कलसून घेईल आणि त्यानंतर मग कांदा वगैरे टाकेल. व्हेज पुलावमध्ये तुम्ही पाहिजे त्या भाज्या टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला ज्या वाटल्या त्या भाज्या टाकू शकता. मी इथं पनीर, वाटाणा आणि फुलवर टाकते. इथं आता मी लसूण बारीक कापून लसूण टाकला. लसूण पाहिजे तर तुम्ही लसूण आणि आल्याची पेस्ट करून बी टाकू शकतात. पण मी आलं आणि लसूणचे दोघांचे असे बारीक काप करून टाकते. त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा. कांदाही चांगला गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. जसं आपण नॉर्मल खिचडीला बनवतो तसंच छान लागतो. कांदा असा गोल्डन फ्राय केला का छान लागतो. तर आता इथं मी कांदा चांगला परसून घेईल आणि इथं बटाटा बी तुम्ही टाकू शकता. पण मी बटाटा नाही टाकत आहे. इथं आता कांदा चांगला झालेला. इथं मी पनीर टाकलं. पनीरही चांगलं भाजून घेईल. कारण की पनीर मी वेगळं भाजून नाही घेतलेलं आहे, म्हणून मी पनीर आधी टाकते. कारण की तेलामध्ये तो चांगला तळला जायला पाहिजे म्हणून. इथं मी पनीरचं असं इथं चांगला तळला गेला का मग बाकीचं इथं टाकते. पनीर वाटलं तर तुम्ही वेगळं तळून टाकू शकता, तसं काही नाही. पण मग मी याच्यातच तळून घेते. नंतर मग टाकते शेंगदाणे. शेंगदाणे पण आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त तसं काही नाही. मी इथं शेंगदाणे माझ्या चवीनुसार टाकते. जेवढी माझी खिचडी त्या हिशोबाने मी टाकते. तर त्यानंतर मग मी चांगलं कळसून घेईल. त्याच्यानंतर मग मी टाकले काजूही छान लागतात व्हेज बिर्याणीमध्ये, पुलावमध्ये खूप सुंदर लागते, खूप छान लागतं. आणि नंतर मग मी टाकते टमाट्याला जास्त शिजायला वेळ लागत नाही. तुम्ही जास्त पिकलेलं लाल टमाटे टाकल्यानंतर त्यांना काही वेळ लागत नाही शिजायला, ते लगेच शिजून जातं. पण तुम्ही हिरवे आणि असे पिवळे टाकले तर त्यांना वेळ लागू शकतो. इथे मी लाल टमाटा घेतला होता, मग त्यांना जास्त वेळ लागत नाही, ते लगेच शिजून जातात. हे बघा, हे मस्तपैकी शिजलं का बघू शकता तुम्ही. एक वरती बरोबर शिजते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकता. इथं तेलच्या ऐवजी तुपात टाकू शकता. इथे टाकले मी वाटाणा आणि फुलवर टाकले आता. तेही चांगलं कळसून घेईल आणि इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता. आता मी इथं तेल घेतलं, तुम्ही तूप या बटर पण घेऊ शकता. त्यातही असं तूप बटरमध्ये मी खूप छान लागतो पुलाव, सुंदर लागतो. तर इथं हे झाल्यावर नंतर मग मी टाकेल याच्यात मसाले टाकेल. आपल्या चवीनुसार मसाले टाकायचे. हे बघा, तुम्ही जसं तुम्हाला वाटतं तिखट वगैरे त्या हिशोबाने तिखट टाकू शकता. मी तर 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, नंतर मग अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच धनिया पावडर, हे सगळं टाकून मी चांगलं कळसून घेईल. मसालाही चांगला कळसून घ्यायला पाहिजे, मगच ते चव येते. खूप छान लागतो व्हेज पुलाव, म्हणजे खूप सुंदर. आपली चिकन बिर्याणी या मटन पुलावपेक्षा व्हेज पुलाव खूप सुंदर लागतो. आणि मेन म्हणजे आपल्याला आवडीनुसार भाज्या वगैरे टाकू शकतो आपण, त्याच्यासाठी तर अधिक बेस्ट आहे. तर मग इथं मी तांदूळ टाकला. आता मी आधी घेतलेला होता तो तांदूळ. तर तांदूळ मी 2-3 पाण्यात घातला होता, तोही चांगला. आता मी हे करून घेईल आणि तुमच्या तांदूळाला जेवढं पाणी लागतं त्या हिशोबाने पाणी टाकायचं. कमी जास्त पाणी तुम्ही तुमच्या तांदूळच्या हिशोबाने टाकू शकता. इथं माझ्या तांदूळाला खूप कमी पाणी लागतं म्हणून मी थोडंसंच टाकेल, जास्त नाही टाकणार आहे. तरी इथं पाणी टाकल्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ नंतर परत एकदा चाळून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर.
नंतर मग कोथिंबीर आणि नंतर मग परत चाळून कुकर लावून द्यायचा आणि 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. 3 शिट्ट्यांवर भरपूर पुलाव छान होऊन जातो. आता मी इथं कुकर लावून देते. इथं मी कुकर लावून दिला आणि 3 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत मस्तपैकी कुकर होऊ देईल आणि त्यानंतर मग हा पुलाव आपला रेडी. इथं माझ्या 3 शिट्ट्या होत आहेत, बघू शकता तुम्ही. इथं माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता कुकर ओपन करते. हे बघा मस्तपैकी पुलाव झालेला आहे. पण मी ना पाणी थोडं जास्त टाकलं होतं, कारण की आम्हाला जास्त पाण्याचा असं मोकळा पुलाव आवडत नाही. आम्हाला असाच पुलाव आवडतो. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी पण पाणी टाकू शकता. मला आता जास्त पाण्याचा असा थोडासा कच्चा झालेला पुलाव खूप आवडतो. आमच्याकडे सगळ्यांना तसंच आवडतो. तर हे बघा इथं मस्तपैकी आपला पुलाव तयार आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. इथं सर्व केला मी करते. खूप छान आणि टेस्टी पुलाव झालेला होता. खूप सुंदर झाला होता. आम्ही लगेच गरम गरम खायला बसलो आणि पुलाव हा गरम गरम खायला पाहिजे लगेच, म्हणजे खूप सुंदर. आणि याच्यावर तूप थोडंसं टाकलं ना एकदम छान लागतो पुलाव. तर माझ्या हे व्हेज पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.